कोणत्याही संतांची रचना घ्या, ते एक जातीवंत काव्य असतं. त्यामागे खरी अनुभूती असते. परमेश्वराचं रूप समजून घेण्यासाठी त्याच्याशी एकरूप होण्याचा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. संतांचा कोणताही अभंग वाचा, ऐका, त्यातला भाव एकदम काळजाला भिडतो. सामान्य माणसाला भक्ती मार्गाला लावण्यासाठीची त्यांची पद्धतही म्हणजे संतांची पद्धतही किती विलक्षण असते बघा. आता हे बघा ना, संत एकनाथ महाराजांची एक फार प्रसिद्ध अशी गोष्ट आहे. संत एकनाथांच्या आयुष्यात सारखी दुःख झाली, पण ते मात्र सदैव निर्मळ आनंदी असायचे. तर तेव्हा एक व्यक्ती होता, बिचारा एकटा होता. दुर्दैवानं त्याला आई वडील भाऊ बहीण ज्यांना आपलं म्हणावं असं कोणीच त्याच्याजवळ नव्हतं. तो एकनाथ महाराजांजवळ आला आणि म्हणाला, महाराज, जशी दुःख माझ्याजवळ आहेत तशी तुम्ही स्वस्त आहात, पण मग तुम्ही एवढे आनंदी कसे राहता? मला काहीतरी याच्यावरती उपाय सांगा. महाराजांनी त्याचं गाऱ्हाणं शांततेने ऐकून घेतलं, पण बोलले मात्र काही नाही. फक्त एकटं त्याच्या चेहऱ्याकडे बघत राहिले आणि शेवटी गुस्साचा टाकून म्हणाले, तुझा प्रश्न गड्या खूपच छान आहे रे, मला खूप आवडलं असतं तुझ्या या प्रश्नाचं उत्तर द्यायला, पण त्यापेक्षाही तुझ्या बाबतीतली एक अत्यंत महत्वाची गोष्ट मला तुला सांगायची आहे. सांगू का? हो महाराज, सांगा, जरूर सांगा. आनंदी कसं राहावं या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊन तुला आता काहीच फायदा नाही, कारण की आजपासून बरोबर 7व्या दिवशी तुझा मृत्यू अटळ आहे. आता मात्र तो मनुष्य अतिशय घाबरला. त्याला काही सुचेना. एवढा मोठा अधिकारी गतीचा माणूस संत ते सांगतायत की पुढच्या 7व्या दिवशी मरण अटळ आहे, म्हणजे निश्चितच आता आपलं आयुष्य तेवढंच राहिलं. तो घरी गेला. त्याला स्वतःच असं कोणी नव्हतंच, पण शेजाराशी भांडण, कारण त्याची कंपाऊंड वॉल थोडीशी काही इंचांनी इकडे सरकलेली. मग तो म्हणाला, जाऊ दे, आता तुला किती हवं आहे ना, तू घेऊन घे, तुझी भिंत बांधून टाक बाबा, मला काही नको. जेवढे देणेकरी होते त्यांचं सगळ्यांचं देणं त्याने देऊन टाकलं आणि ज्यांच्याशी वैर होतं त्यांच्याशी ते संपवण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्याला कळलं की अरे, ही लोक पण फार चांगली आहेत, फार चांगली वागतात आहेत, चांगली बोलतात आहेत आपल्याशी. असं करता करता 7 दिवस झाले आणि 7व्या दिवशी त्याला वाटलं झाला आजचा आपला शेवटचा दिवस. त्याने चटई घेतली, अंगणात अंथरली आणि त्यावर झोपला. म्हणाला, आता येऊ देत मी, मृत्यू जसा येईल तसा येईल. आणि बरोबर तेव्हाच एकनाथ महाराज त्याच्या घरी पोहोचले. त्यांना पाहिल्याबरोबर तो म्हणाला, बरं झालं महाराज तुम्ही आला, शेवटचं दर्शन तुमचं एकदा घेऊन घेतो आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला निघतो. तर महाराज म्हणाले, अरे तुला कोणी नाही, तू दुःखी आहेस म्हणून तू माझ्याकडे आला होतास ना, मग आता सांग, गेल्या 7 दिवसामध्ये तुला किती दुःख आठवली? तो म्हणाला, महाराज कसली दुःख, एवढा वेळच कुठे होता माझ्याकडे, आता झालं संपलंच होतं नाही सगळं आयुष्य. तर महाराज म्हणाले, बघ, हे जे तू 7 दिवस केलंस ना, ते मी नियमित करतो आणि म्हणूनच आनंदी राहू शकतो. एका तसं पाहिलं तर या नश्वर जगामध्ये एका सद्गुरूंशिवाय आपलं कोणी नाही. एक फार मोठे संत सांगून गेले, बिन संत सद्गुरु के कोई नहीं हमारा, भाई बिरादरी भी सुत है नहीं हमारा. आणि एकदा सद्गुरूंनी आपल्याला जवळ केलं की मग ते नव्याने आपली ओळख करून देतात आणि मग ते सांगतात की श्री पांडुरंग माझे वडील आहेत, रुक्मिणी देवी माझ्या मातोश्री आहे, कुंडलिक माझा बंधू आहे आणि समोर वाहणारी चंद्रभागा माझी बहीण आहे. माझ्या सद्गुरूंनी ओळख करून दिल्याने या माझ्या माहेरच्या आप्तजनांची मला सतत आठवण येते. तेव्हा आता ऐकूया माझे माहेर पंढरी.